चला तर मी आज तुम्हाला दाखवते माझं छोटंसं गार्डन. इकडं आबोली लावलेली मी आत्ताच लावली, तिला येऊन गेली फुलं. आणि हे मनी प्लांट आहे त्याच्यामध्ये शेवरीचं आलेलं आहे. कसं काय आलं काय माहिती. ही पण शोच आहे. इकडं बटन गुलाबी पिवळ्या कलरचं त्याला आल्या काळ्या. हे ख्रिसमस ट्रीचं आहे, कुंडीतच लावले. इकडं आबोलीच्या बिया टाकल्या होत्या, आत्ताच टाकल्या. माझ्याकडे काही नव्हतं मग मी आणलं ते टाकले. आल्या छान. इथं कोरपडे. हे तर गुलाबच माहिती मी कायम दाखवते, एवढे छान फुलं त्यांना बटन गुलाब. पण ते काही मला फुलं थोडीशीच वाटत नाही. आणि हे पण ब्रह्मकमळ आहे, त्याला फुलं येऊन गेली. आणि हे खायची पाने नागवेलीची. आणि इथंच आहे ना मधुमालतीचा वेल येतो तर पार घरापर्यंत गेला. एवढे छान फुलं लाल लाल. आणि इकडे पारिजातकाचे, कोणी पारिजातक कोणी प्राजक्ताची बोलतात. तिकडे कोपऱ्यामध्ये मोगरा आहे, इथं तुळस आहे. तुळशीच्या अलीकडूनच मी ना कुंड्या ठेवल्या 3-4. तिथं पण एक गुलाब गेलाय जळून लाल कलरचा. आणि ही गुलाबी कलरचं त्याला आले फुले. ही लिलीचं आहे, त्याला पण फुले येऊन गेले व्हाईट कलरची. ही शोची, हे नाही माहिती मला नावं. आणि हा रानजाईचा वेल आहे, खूप छान. उन्हाळ्यात तर पूर्ण पोर्च आहे ना आमचा, हा पूर्ण पोर्च भरून गेला होता. ही काळं काळं दिसतं त्याचंच येते फुलांचं. आणि एवढं छान वाटायचं ना, पूर्ण व्हाईट व्हाईट, पूर्ण पोर्च व्हाईट दिसायचा. आणि इथं आहे ना मी म्हणजे दारापुढंच आहे ना हे, मग इथं छोटी छोटीच लावली. म्हणलं मग बरं नाही वाटत ना मोठी झाडं. मग इथं ना ते शेवंतीचे वगैरे देवाला व्हायला बरे पडतात. हे पण चांदणीचं आहे. आणि हा गुलाब आहे ना, याला सुरुवातीला 2-3 वेळेस आले फुलं, पण आता काही फुलंच येत नाही. इथं मोगरा लावला, इथं ब्रह्मकमळ कृष्णकमळ होतं ते पण गेले जळून. आणि हे ना चिनी गुलाबी आत्ताच लावले छोटे छोटे, ते फुटले छान. आणि हे कुबेरचे दारामध्ये. मग इथंच म्हणजे कस्तुरीचं काय चाललंय काय माहिती, तिथं ओरडत होती. आणि इथंच आम्ही पाण्याची टाकी वगैरे पण ठेवलेली, कारण की पाणी येतं इथं. आणि ही टाकी पण ठेवलेली इथं. वरती पण आहे एक टाकी. इथं मोगरा आहे, गावठी मोगरा आहे तो. आणि हे ना याचं गोकर्णाचं व्हाईट गोकर्ण. आणि इकडं ना जास्वंद आहे, म्हणजे गेंदा फुल बोलतात ना ते जास्वंद आहे. ते पाठीमागं आहे झाडं भरपूर आहे, मोठी मोठी ते. आणि इथं मी शोसाठी लावलं तर ह्याच्यावर येऊन चाचणं बसतात ते. पण मग काय माहिती काय, पण छान वाटतं तसं. पण चाचण्यामुळे थोडे झालं. शेजारी गेलो, शेजारच्या पोरींनी बोलवलं होतं रक्षाबंधन करायसाठी त्याला. पण याचं वेगळं चालत. तिनं आणली तर चांदीच्या राख्या, पण त्याला मुद्दाम बोलली की मी नाही देणार तुला चांदीची राखी. त्यांनी भांडू भांडू तिच्याकडून चांदीची राखी, दोघींनी पण वळलं. पण एकीकडून चांदीचीच राखी घेतली. नीची पोरगी एवढी रडायची ना मध्ये मध्ये, कस्तुरी तिला सांभाळायला. शेवटी त्या मोठी कोण घेतलीच, ती देणारच होती पण मग तरी घेतलीच. नंतर तिच्या पोराला पण कस्तुरीने राखी बांधली. त्याने कॅडबरी दिली तर परत रडायचं, देच म्हणायचं कॅडबरी, मला कॅडबरीच पाहिजे. एवढे भांडणं दोघांचे बस.